नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी आपला रमेश सारथी गौरव राजाजी ग्रँड पास इंग्लिश ग्रामर मध्ये आपला स्वागत आहे। मित्रो, आजच्या क्लासमध्ये आपण कंजंक्शन्स बघूया बेटा। कंजंक्शन म्हणजे उभयान्वयी अव्यय। उभयान्वयी अव्यय म्हणजे दोन शब्दांना किंवा दोन वाक्यांना जोडणारे जे शब्द असतोय त्याला आपण कंजंक्शन किंवा उभयान्वयी अव्यय असं म्हणतो बेटा। मग बघूया इंग्रजीमध्ये डेफिनेशन। A conjunction is a word which joins two words or two sentences. आता सांगितल्याप्रमाणे दोन वाक्यांना किंवा दोन शब्दांना जोडणारा जे शब्द असतो त्याला कंजंक्शन असे म्हणतो बेटा। इथं कंजंक्शन्सचे प्रकार बघूया आणि त्याचे फंक्शन्स काय असतात बेटा, कुठे कुठे ते काम करतात, कसे ते काम करतात हे आपण बघूया बेटा। सो कंजंक्शन्स आर कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स अँड सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स। कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे इथं बेटा समान दर्जाचे जे वाक्य असतात त्याला जोडणारे कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन असतो बेटा। आणि सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे एक मुख्य वाक्य असतोय, दुसरा पोट वाक्य असतोय। वन इज मेन क्लास, द अदर इज सबऑर्डिनेट क्लास। असे वाक्यांना जोडणारे जे कंजंक्शन असतो त्याला सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन असे म्हणतो बेटा। ह्याचे फंक्शन्स काय बघूया बेटा। कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्सचे फंक्शन्स बघूया बेटा आपण। ह्याच्यामध्ये पहिलं आहे क्युम्युलेटिव्ह और कॉप्युलेटिव्ह कंजंक्शन्स। म्हणजे क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे हे जे दोन समान दर्जाचे जे वाक्य असतात त्याला जोडणारे जे कंजंक्शन असतो बेटा त्याला म्हणतोय क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स। तर एक्झाम्पल बघूया बेटा। ही टुक हिज बॅग अँड वेंट टू स्कूल। याचा अर्थ या सेंटेन्स मध्ये दोन स्वतंत्र वाक्य आहेत बेटा। ही टुक हिज बॅग एक वाक्य आहे, ही वेंट टू स्कूल एक दुसरा वाक्य आहे। आणि हे आइंड ना हे दुसऱ्या वाक्यातला ही नाही काढलेला आहे बेटा आणि आइंडला हे वाक्य जुळलेलं आहे बेटा। ही टुक हिज बॅग अँड वेंट टू स्कूल हे दोन वाक्य एकत्र झाले बेटा, सिंगल सेंटेन्स एकच वाक्य झालेले आहे। ह्याला म्हणतो क्युम्युलेटिव्ह कंजंक्शन्स आइंड आहे बेटा। हे आइंड कोणता कंजंक्शन आहे? क्युम्युलेटिव्ह बेटा। आइंड, बोथ आइंड एज वेल एज, नॉट ओनली बट ऑल्सो हे पूर्ण हे क्युम्युलेटिव्ह मध्ये मोडतात बेटा। दुसरा बघूया ऑल्टरनेटिव्ह किंवा डिस्जंक्टिव्ह कंजंक्शन। ऑल्टरनेटिव्ह म्हणजे ऑप्शन बेटा, हे किंवा ते म्हणतात ना तसे। एक्झाम्पल पहा बेटा, वी मस्ट ईट और वी विल नॉट लिव्ह। वी मस्ट ईट आपल्याला खायलाच पाहिजे, नाहीतर आपण जगू शकत नाही, आपण जगत नाही। सो दिस इज द ऑल्टरनेटिव्ह कंजंक्शन। आणि ह्याच्यातले इतर काही एक्झाम्पल्स बघूया आपण। ऑर, एल्स, अदरवाइज, इधर और, नेदर नॉर एटसेट्रा हे ऑल्टरनेटिव्ह मध्ये बेटा। तिसरा अडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन्स। अडव्हर्सेटी मीन्स ऑपोजिट बेटा, जे विरोध दर्शवतात त्याला अडव्हर्सेटिव्ह म्हणतो। बघूया बेटा आता एक्झाम्पल पाहायचं। ही इज पुअर बट ही इज हॅपी। ही इज पुअर बट ही इज हॅपी। तो गरीब आहे परंतु आनंदी आहे। हे जे परंतु जे कंजंक्शन आहे बेटा, हे परंतु जे शब्द आहे उभयान्वयी अव्यय ते अडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन त्याला म्हणतो बेटा। म्हणजे दोन विरुद्ध भावना आहेत बेटा, गरीब असला तरी तो आनंदी आहे, असं हे अडव्हर्सेटिव्ह। हे अडव्हर्सेटिव्ह मध्ये दुसरे एक्झाम्पल्स बघूया। बट, स्टील, येट, हावेवर हे अडव्हर्सेटिव्ह कंजंक्शन मध्ये मोडतात बेटा। नेक्स्ट चौथा इलेटिव्ह कंजंक्शन्स। इलेटिव्ह मीन्स परिणाम। समजा आपण एखादी काम करतो त्याचा निकाल काय लागतोय, हा इलेटिव्ह मध्ये येतो बेटा। ही स्टडीड हार्ड सो ही पास्ड। म्हणजे इलेटिव्ह मध्ये हा जे आपण जे काम करतो त्याचा परिणाम काय येतोय हे इथं दर्शवतो बेटा। तो ही स्टडीड हार्ड सो ही पास्ड म्हणजे तो कठीण परिश्रम केला म्हणून तो पास झाला, हे इलेटिव्ह मध्ये। इथले अजून एक्झाम्पल्स पहा। सो, हेन्स, देअरफॉर, फॉर, एटसेट्रा हे इत्यादी हे बेटा कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये येतात बेटा। आता आपण सबऑर्डिनेटिंग बघूया बेटा। सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन मध्ये इथं ब्रॅकेट मध्ये दिलेलं बेटा। ॲज, इफ, आफ्टर, बिकॉज, दॅट, दो, ऑल्दो, टिल, बिफोर, अनलेस, वेन, वेअर, वाईल, एटसेट्रा हे पूर्ण सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत बेटा। आणि हे सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आपल्याला जेव्हा आपण बेटा सिंपल, कंपाऊंड, कॉम्प्लेक्स वाक्य जे कॉम्प्लेक्स वाक्य शिकतो बेटा तेव्हा हे अत्यंत महत्वाचे आहेत। कॉम्प्लेक्स सेंटेन्स मध्ये हे पूर्ण असतात बेटा। मग इथं क्लासिफिकेशन अकॉर्डिंग टू देअर मीनिंग हे काही जे काही कंजंक्शन्स आहेत बेटा इथं त्याचे अर्थाप्रमाणे त्याचं क्लासिफिकेशन केलेलं आहे बेटा। बघूया मग इथं कोणते कोणते क्लासिफिकेशन्स आहेत।
हे क्लासिफिकेशन मध्ये हे पहिलं आहे टाइम. टाइम म्हणजे हे जे कंजंक्शन आहे हे वेळ दर्शवतो बेटा. एक्झाम्पल बघा इथं, आय रिटर्न होम बिफोर ही केम. आय रिटर्न होम बिफोर ही केम. इथं जे बिफोर आहे बेटा म्हणजे मी घरी परत गेलो, किंवा बिफोर ही केम तो येण्याच्या अगोदर. हे जे अगोदर बिफोर आहे हे कंजंक्शन आहे बेटा इथं, आणि हे कंजंक्शन हे टाइम दर्शवतो बेटा, बिफोर. आणि दुसरा कॉज किंवा रिझन, कारण. इथं बेटा ऍज कंजंक्शन आहे. आय स्पोक टू हर ब्रदर म्हणजे मी तिच्या भावाशी बोललो, कारण का ऍज शी वॉज नॉट देअर, कारण का ती तिथं नव्हती म्हणून मी तिच्या भावाशी मी बोललोय, असा अर्थ होतो बेटा. पर्पस हेतू किंवा उद्देश. वी ईट सो दॅट वी मे लिव्ह. हे बेटा पर्पस मध्ये वी ईट सो दॅट वी मे लिव्ह. सो दॅट कंजंक्शन आहे बेटा, जगण्यासाठी खायला पाहिजे असं हे अर्थ होतो बेटा. रिझल्ट परिणाम काय होतो बेटा, रिझल्ट म्हणजे परिणाम, ह्याचं कंजंक्शन. ही वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट स्टँड. ही वॉज सो टायर्ड दॅट ही कुड नॉट स्टँड म्हणजे तो एवढं थकलं तो उभे राहू शकत नाही, ह्याचा अर्थ आहे बेटा इथं रिझल्टचा. कंडिशन, कंडिशन आपल्याला माहिती बेटा, अटी. इफ यू स्टडी हार्ड यू विल पास. इथं इफ कंजंक्शन आहे बेटा. इफ काय इथं कंजंक्शन. इफ यू स्टडी हार्ड, कठीण परिश्रम केलं तर यू विल पास, तू पास होतोस, नाही तर ह्याचा अर्थ क्लिअर कट आहे बेटा, म्हणजे हे कंडिशन इफ दर्शवतो बेटा. नेक्स्ट कन्सेशन म्हणजे तरीही म्हणतो ना आपण, ही फेल्ड दो ही स्टडीड हार्ड. इथं बेटा हे कन्सेशन मध्ये ही फेल्ड दो ही स्टडीड हार्ड, तो कठीण परिश्रम केला तरीही तो नापास झाला. कन्सेशन बेटा परिणाम झाला याच्या. नेक्स्ट आता कम्पॅरिझन, शेवटचं बेटा म्हणजे तुलना. कम्पॅरिझन म्हणजे तुलना. याच्यात काय बेटा, ही इज टॉलर दॅन यू. इथं द्यान हे बेटा कंजंक्शन आहे. ही इज टॉलर दॅन यू, तो तुझ्यापेक्षा उंच आहे, याचा अर्थ होतो बेटा. हे अशा प्रकारे हे बेटा सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन आहेत, हे लिहून घ्या बेटा. जेव्हा कॉम्प्लेक्स सेंटेन्स आपण शिकतोय तेव्हा आपल्याला खूप उपयोगी आहेत बेटा. सो वेल विद्यार्थी मित्र हो, या क्लासना आपण इथं थांबूया बेटा, आणि नेक्स्ट क्लासमध्ये अजून एक टॉपिक ना पुन्हा आपण भेटूया. तोपर्यंत ऑल द बेस्ट, टेक केअर.